नमस्कार मित्रांनो, बंदिश मेंढीपालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीच मित्रांनो आपण बंदिश मेंढी पालनामध्ये काही गोष्टी असतात त्या प्रत्येक नवीन नवीन विषयावर आपण नेहमीच बोलत असतो. आजचा आपला विषय आहे मित्रांनो असा की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच आपण शेतकरी म्हटल्यानंतर आपल्याकडे वेगवेगळी आपण पिकं करत असतो. साधारणतः दिवाळी झाल्यानंतर आपले जे काही कारखाने चालू होते ते उसही गेल्यानंतर आपण हरभरा असेल, गहू, शाळू, मका ह्या गोष्टी रानं मोकळी झाल्यानंतर आपण करत असतो. तर एक शेतकरी म्हटल्यानंतर असा आपल्याकडे चारा भरपूर अ, असा मुबलक असतो की आपल्याला विकत काही घ्यायचं गरज नाही. ह्या आधी सुद्धा मी व्हिडिओ असा चाऱ्यावरती बनवलेला आहे. ह्यावेळेस एक जरा आगळा वेगळा प्रयत्न करतोय की तुम्हाला कमी खर्चात कसा आपण चारा आपल्या आसपासच्या परिसरात किंवा आपल्या शेतीतून कमी खर्चात आपण कसं काय म्हणजे करू शकतो किंवा आपल्या फार्ममध्ये आपण कसं नियोजन ह्या उन्हाळ्यामध्ये केलं तर तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात ह्या बाजू. तर बघा मित्रांनो, आपण ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतीमध्ये काय आपला जो नेहमीचा काय आपण पिकं घेत असतो उन्हाळ्यामध्ये त्याच्यामधूनच आपण काही चारा मेंढी पालनासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींमधून तो स्टोअर करून ठेवला आहे. तर आपण काय काय केलं आहे बघा, तुम्हाला एक थोडक्यात सॅम्पल दाखवतो. तर ही काय तुम्हाला बोध दिसत आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण हरभऱ्याचा बुसकाट असेल किंवा भुईमुगाचं वेल आपलं असते ती जी काही शेंगा आपण तोडल्यानंतर वेल राहते ती वाळवून तिची बारीक कुट्टी करून आपण त्याचं स्टोअर इकडं करून ठेवलेलं आहे. परत त्याचबरोबर ज्यावेळेस आपला शाळू आपण काढतो, शाळू काढल्यानंतर आपण त्याचा मुरघास बनवतो. पण शाळू ज्यावेळेस मळतो आपण, मळल्यानंतर त्याचं जे पुढं बुसकाट पडतं त्याचं सुद्धा आपण जी बुसकाट निघलेला आहे त्याचं स्टोअर करून ठेवले ती सुद्धा मेंढ्या आपल्या चांगल्या प्रकारे खातात. तर तुम्हाला थोडक्यात जरा सॅम्पल दाखवतो. हे जे आहे की ही आपल्या भुईमुगाचा वेलाच आपण कुट्टी केलेली आहे, त्याचं ही बुसकाट आहे. ही इतकं चांगलं असतं की टाकल्या क्षणी एक 10 मिनिटं सुद्धा त्यांना लागत नाही, इतके फास्ट ते खाऊन संपवतात. म्हणजे लहान पिल्ल्यांना तर खूप लहान असते त्यावेळेस त्यांना चारा खाण्याचं शिकवण्यासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी हे टाकलं तर अतिउत्तम. हे आहे हरभऱ्याचं बुसकाट. हे बघा, हे सुद्धा आपण असं स्टोअर करून ठेवले. जे तुम्हाला मी म्हणलं शाळवाचं जे पुढं मळलेलं असतंय त्याचं जे काय पुढं बुसकाट पडतं अशा प्रकारे पडतं. ह्यात बारीक बारीक शाळवा दिसतंय तुम्हाला बघा. म्हणजे ह्यात बारीक बारीक कण आहे ती शाळवाचं चुकून पुढं गेलेलं. तर ही ह्याच्या आपलं कोंडासारखं काय म्हणतो आपण ह्याला, जी बुसकाट दिसतंय ही सुद्धा चांगल्या प्रकारे शेळ्या मेंढ्या आपल्या खातात. हे अशा प्रकारे जी काय आपल्याकडं जे काय आपण म्हणतो का नाही शेतीमध्ये जे टाकाऊ असते म्हणजे आपण मळून झाल्यावर फेकून देतो किंवा पेटवून देतो, तर तसं काय आपण करत नाही. अगदी प्रत्येक गोष्ट आपण जी शेतात आपल्या तयार होते मग ते टाकून दिलेलं असते. म्हणजे आपण धान्य घेतल्यानंतर वरची फुलकाट असू दे काय प्रत्येक गोष्टीचा आपण उपयोग आपल्या फार्ममध्ये केलेला आहे. एक चारा म्हणून काय होतं प्रत्येक वर्षी म्हणजे ह्या वर्षी सुद्धा मी जवळजवळ 38,000 ते 40,000 रुपयाचं तुरीचं बुसकाट विकत घेतलं. ते लूजमध्ये जे येतं काणकाचं त्यात निम्म्याला जास्त काणकच निघतात. मग असं एवढं महागचं बुसकाट घेण्यापेक्षा आपण शेतकरी लोक आहे, आपल्याकडं एवढा मुबलक आपल्या घरीच अवेलेबल असणारा चारा असताना विकत घ्यायची काही गरज नाही. फक्त आपल्याला योग्य नियोजन करून प्रत्येक वर्षी जर आपल्या शेतात असेल किंवा आसपासच्या परिसरात जेवढं आपल्याला अवेलेबल होईल, ज्या शेतकऱ्यांकडे जनावरं वगैरे जास्त नसतात तर ते अशी लोक असा जे काही सुका चारा असतो म्हणजे जे काही मळणी केलेलं बुसकाट असेल काय असेल तर ते पेटवून देतात. त्याच्यापेक्षा आपण जर त्यांच्याकडून ते थोडेसे त्यांना पैसे देऊ करून जर आपण घेतलं थोडेसे काहीतरी बाबा त्याच्या महिन्याच्या 4-2 माणसं कामाला महिन्याला आलेले असतील त्यांचा जर पगार भागायचा वगैरे तर 4-2 त्यांना रुपये दिले तर शेतकरी आपल्याला स्वखुशीनं प्रत्येक वेळेस आपल्याला ते बुसकाट देतो. अशी थोडीशी आपल्या आसपासच्या भागामध्ये काही शेतकरी असतील तर आपण ते ठराविक सिलेक्ट करून प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून बाबा त्यांना त्या चाऱ्याची गरज नसते, मग कुठेतरी पेटवून टाकतील कुठेतरी उकरंड्यात टाकतील अशापेक्षा तो आपण घेतला तर तो चारा आपल्याला कमी खर्चामध्ये किंवा अगदी फ्रीमध्ये सुद्धा मिळू शकतो. आणि मी केलंय असं भुईमुगाचं याल स्वच्छ अगदी व्यवस्थित उन्हात चांगलं सुकून दिल्यानंतर आपण त्याचं कुट्टी करायची, बारीक असं भोत भरून ठेवलं
किंवा हरभऱ्याचं बुसकट असेल ते निघाल्यानंतर आपण असं साठवून ठेवलं तर आपल्याला विकतचा चारा घ्यायची गरज नाही. आता ह्या वर्षी बघा आपण शाळू, मका, हरभरा केलेला, तर ह्या प्रत्येक गोष्टीचा चारा आपण तो व्यवस्थित जपून ठेवलेला आहे. आता हे एक वर्ष तरी आपल्याला काही गरज नाही. आता इकडे ज्या ह्या मुरघाच्या ज्या बॅगा दिसत आहेत, ह्या बॅगामध्ये आपल्याकडं शाळवाचं मुरघास केलेला आहे, मक्याचं मुरघास केलेला आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं प्रत्येक वर्षी मी मका करतो. आणि ही जी आपली मका आहे ही घरची मका आहे मित्रांनो. ही जी मका मळून झाल्यानंतर जी आपला कडबा शिल्लक राहतो त्याचं सुद्धा मी मुरघास केले. म्हणजे लोक काय करतात, मक्यासकट दुधावर जी मका येते म्हणजे मका कवळी असताना आपण मुरघास करतो ते पण आपण केलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला फार्ममध्ये जी काही धान्य किंवा खुराक म्हणून जी मका लागतो तो आपला आपण घरी आपल्या शेतीमध्ये तो केलेला असतो. तोच आपण प्रत्येक वर्षी एक 30 क्विंटल 40 क्विंटल मका होईल अशा आपण प्रत्येक वर्षी ऊस गेल्यानंतर उन्हाळ्यात मका करतो. आणि त्या मक्याचा आपण मका मोडून घेतल्यानंतर जी काही ताटं राहतात त्याला सुद्धा आपण थोडं थोडं ड्रिपनं पाणी चालू ठेवलेलं असतं का तर ती पूर्ण ताटं सोकायला नकोत. आणि ती ताटं राहिलेले आहेत त्याचं सुद्धा आपण मुरघास करतो. आणि तेही आपण ह्या बॅगांच्या मध्ये मुरघास केलेला आहे. त्याचबरोबर त्या मक्याच्या कणसासकट केलेला पण आहे, शाळावाचं पण आहे. असं जवळजवळ आपण 30 टन ह्या वर्षी मुरघास केलेलं, 30 ते 35 टन मुरघास केलं. हे आपण स्वतः घरी बनवतो, असं बनवून वगैरे घेत नाही, सगळं स्वतः आपला आपण मुरघास करतो. अशा प्रकारे आपल्या बंदिस्त मेंढी पालनामध्ये आपण मुरघासाचं चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे घरगुती पद्धतीने. तसंच ही आपलं जो सुका चारा ही तुम्हाला दिसते जवळजवळ ही नाही म्हटलं तर ती 4 टन ही सुका चारा आपला हा स्टोरेज केलेला आहे. मग त्याच्यामध्ये 1 टनभर आपलं भुईमुगाच्या वेलाचं सुका चारा असेल किंवा हरभऱ्याचं एक जवळजवळ 3 टन आहे. आणि जे एक 6 ते 7 बहुत आपल्याकडं जे शाळवाचं जे पुढं मळून झालेलं आहे त्याचं आपण अशा प्रकारे ते नियोजन केलं आहे. असं जर तुम्ही कमी खर्चामध्ये किंवा आपल्या आसपास सगळ्या गोष्टी असतात पण आपण त्याला बारकाईनं लक्ष देऊन त्याचा काही प्रयोग करून बघत नाही. बऱ्याच लोकांनी आधी मला सुरुवातीला सांगितले शाळवाचं जे पुढलं पुष्कळ टाकल्यानंतर त्यांना ते रवतीला येईल नाही येईल काय होईल. तर मित्रांनो आपण जवळजवळ 1 ते 2 वर्ष झालं ती प्रत्येक वर्षी आपण शाळू केला की मळल्यानंतर आपण देत असतो. अगदी थोड्या प्राण्यांवरती आधी प्रयोग करून आपण सगळं ती आपल्या फार्ममध्ये तर मी घालतो. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा मी आधी त्यांना देऊन बघितलंय काय होतंय काय नाही. त्याच्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बरेचसेच आपल्या शेतीत अगदी शिल्लक गोष्टी आहेत त्यामुळे ह्या म्हणजे बारीक सारीक जर आपण गोष्टीचा विचार करून जर असं जर सगळं नियोजन केलं तर अगदी कमी खर्चात आपलं मेंढी पालन अगदी व्यवस्थित होऊ शकतं. तुम्हाला तर मी सॅम्पल पण सुक्या चाऱ्याची दाखवली. तसंच आपला रोजच्या नियोजनात कसं असतंय, एक टाइम सकाळचा सुका चारा ह्यापैकी कुठलाही एक आपण सुका चारा देतो. दुपारी आपलं जे काही हत्ती घास असतो, कुशीचं असतंय किंवा नेपियर, ह्या दोन्हीपैकी एक कुठला तरी हत्ती घासाचा आपण दुपारचा चारा देतो. परत संध्याकाळी पण तसंच. सकाळी एक टाइम खुराक असतो. जी काही ह्या फार्ममध्ये आपल्याला लागते ही सगळं आपल्या शेतीतून आलेलं किंवा आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यावरच आपण ही फार्म चालवतो. त्यात फक्त तुरीचं बुसकाड सोडलं तर ते सुद्धा आपण विकत घ्यायचं बंद करणार आहे. म्हणजे अगदी असं जरी नियोजन केलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट विकत घ्यायची गरज नाही. फक्त काय होतं बारकाई ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती असते पण आपण त्याचा कधी प्रयोगच करून बघत नाही. नेहमीच आपण दुसरं एखादा व्हिडिओ बघून किंवा कोणाचा दुसऱ्याचं बघून त्यानं ही बुसकाट विकत घेतला. तर माझ्याकडे बरीचशीच लोक आसपासची ऑलरेडी शेळ्या मेंढ्या असणारी पण थोड्याफार असणारे असे बघायला येतात. हे यायला ही बुसकाट कशाचं आहे तर तुरीचं बुसकाट आहे असं बघितलं की म्हणते राहायला आम्हाला पण पाहिजे होतं, आम्हाला पण घ्यायचं आहे, आम्हाला पण एखादी गाडी अशी बघून द्या. तर काय होतं आपण दुसऱ्याचं बघतो त्यानं काय केलं असं नाही. दुसऱ्याचं बघून प्रत्येक गोष्टीत विकत घ्यायचे असं करू नका. आपल्याकडे जे काही फ्रीमध्ये अवेलेबल आहे, आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याकडे इतका चारा मुबलक असतो की बस ह्या मेंढ्यांना काही जरी तुम्ही दिलं तर ती त्याच्यात सूट होणारी ही जनावर आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित नियोजन करून फक्त एकच गोष्ट बघायची, कुठलाही चारा द्यायचा असताना तो खराब असता कामा नये. म्हणजे भिजलेला, त्याला बुरशी आलेली आहे किंवा असलं काही नसावं एवढीच गोष्ट आपल्याला बघायची आहे. किंवा कुठलंही बुसकाट हे असं कुठलंही शेतीतलं हे करत असताना त्याच्या कुठलं आपण औषध वगैरे काय फवारलेलं नाही का,
किंवा म्हणजे मळणी केल्यानंतर शेजारी पाजारी कोणी जर औषध फवारा असं वाऱ्यानं जर चुकून त्याच्यावर असा फवारा आला असेल, या सगळ्या फक्त किरकोळ गोष्टी आपल्याला बघायच्या जेणेकरून ह्याचा काही साईड इफेक्ट आपल्या फार्ममध्ये किंवा आपल्या जनावरांवर होता कामा नये. बाकी काय नाही, एकदम साध्या सरळ एवढ्या सोप्या गोष्टीत आपलं एवढा ह्या व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. फक्त बारीक सारीक ह्या गोष्टीचा विचार केला आणि तुम्ही जर तसं नियोजन केलं तर एक नंबर होणार आहे. फक्त एवढ्या बारकाईने गोष्टी कोण सांगत नाही मित्रांनो, त्याच्यामुळं काय होतं आपण ह्या बारीक सारीक गोष्टीकडे आपलं लक्षच नाही. कोणीतरी असं पाहिजे की बाबांनो अशा गोष्टी बारीक सारीक विचार करतोय ते दुसऱ्याला, म्हणजे मी बघा आता मी वेगवेगळे प्रयोग माझ्या फार्ममध्ये केलेला आहे, ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच लोकांना त्याचा फायदा नक्कीच होईल. फक्त तुम्हाला आता कितपत ते योग्य वाटतंय आणि तुम्ही कितपत त्याचं तुमच्या फार्ममध्ये प्रयोग करताय त्याच्यावरती राहणार. बघा मी अशा प्रकारे आपल्या फार्ममध्ये चाऱ्याचं नियोजन ह्यावेळेस उन्हाचं सगळं करून ठेवलेलं आहे. आज आपल्याला पावसाळ्यामध्ये चारा जरी ह्या नावाला काही नसला तरी अगदी आरामशीर 1 वर्ष पुरेल एवढा माझ्याकडे आज जवळजवळ नाही म्हटलं तर 8 ते 9 टन सुका चारा अवेलेबल आहे. हा असेल, तुरीचं बुसकाट असेल, इतका आहे. आणि मुरघास म्हटलात तर माझ्याकडे 25 टन मुरघास आहे. म्हणजे मी ज्यांना रानातले आपल्या म्हणजे काय हत्ती घास असेल काही वली वैरण नाही दिली जरी नाही, एक टाइम मुरघास आणि सुका चारा एवढा दिला तर मी 1 वर्ष जरी या फार्ममध्ये रोजची चारा बिरा मला आणला नाही तरी माझं चालू शकतो. एवढं मी एका उन्हाळ्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यात एवढं स्टोअर केलं किंवा एवढं जेवढ्या दिवस जी माझं व्हिडिओ येत नव्हतं ती सगळी माझी कामं चालू होती. अशा प्रकारे जर उन्हाळ्यात तुम्ही योग्य नियोजन केलं, उन्हाळ्यात काय प्रत्येक ऋतूत वेगवेगळा चारा असा होत असतो. फक्त त्याचा बाबा आपल्या फार्ममध्ये कसा उपयोग होईल या जर गोष्टीचा बारकाईने तुम्ही विचार केला तर खरंच आपल्याला कसलाही चारा विकत घ्यायची गरज नाही. आणि अगदी तुम्ही फार्ममध्ये आपल्याला मुबलक असा चारा उपलब्ध होऊ शकतो. आजचा आपला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. धन्यवाद.